सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जेलरोड भागातील पिंटो कॉलनी आढावमळा येथे विद्युत पोलवर काम करत असताना घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुण तंत्रज्ञाचा मृत्यू झालाय, तर दुसरा तंत्रज्ञ हा गंभीर जखमी झालाय। आज दिनांक 1 जून रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील विद्युत कार्यालयात कार्यरत असलेले 2 तंत्रज्ञ आढाव मळ्यातील विजेच्या पोलवर देखभाल दुरुस्तीचे काम करत होते। कामादरम्यान अचानक दोघांनाही जोरदार विद्युत शॉक लागला। शॉकच्या तडाख्याने दोघेही पोलवरून खाली कोसळले। या अपघातात जय मुकुंद सकट, वय वर्ष 28, राहणार साईनाथ नगर, जेल रोड हा गंभीर जखमी झालाय। त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, मात्र औषधोपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर त्यांच्यासोबत असलेले राजेश सुरेश चौरे, राहणार जत्रा हॉटेल, हे देखील गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। जय सकट हे शिवाजीनगर विद्युत कार्यालयात कार्यरत होते। त्यांच्या वडिलांच्या जागी ते अणुकंपावर रुजू झाले होते। 2 वर्षांपूर्वीच त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली होती। या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघात नेमका कसा घडला याचा पुढील तपास सुरू आहे। आढावनगर पिंटो कॉलनी, माझं नाव कोमल गौतम आंबोरे। मी पाठीमागे होते, कपडे धुवायला गेलेली होती, तिकडनं इकडे आली तेव्हा ते तिथले ना उभे होते। तर त्यानंतर त्यांना झटका लागला, तर ते असे झाले इकडनं या साईडनी। दुसरा झटका लागला ना, ते डायरेक्ट खाली आले। खाली आल्याच्या नंतर याला लागलं, हे जे आहे ना त्याला लागलं, त्याच्यानंतर ते इकडे पडले, असे उलटे झाले। त्यानंतर वापस झटका मारला तर त्या साईडला इथं तोंडावर पडले, तोंडावर पडून मग खाली पडले। ते रात्री जाळ निघत होतं, 3 वाजेपासून जाळ चालू होता। पाऊस बी चालूच होता। तक्रार मी नाही केली, कोणी केली असेल, पण मग त्याच्यामुळे ते हे झालं। आणि हे लाईट गेलेली होती म्हणून हे नीट करायला आलते 12च्या टायमाला। शॉक लागले, वरती होते, खाली पडले वरतून। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।